ही मुलं गुन्हेगार नाहीत, आपण त्यांना तसं बनवलंय। सकाळ झाली, टीव्ही लावला, बातम्या सुरू केल्या, हातात पेपर घेतला आणि डोळ्यांसमोर तोच मथळा। 12 ते 15 वर्षांच्या मुलांनी चोरी केली, मारहाण केली, कोणाचा खून केला। क्षणभर आपण थांबतो, अवाक होतो आणि मनात एकच प्रश्न उभा राहतो, ही मुलं गुन्हेगार कधी झाली? आणि त्याहून भयंकर प्रश्न, त्यांना या रस्त्यावर ढकललं कोणी? कोणतंही मूल जन्माला येताना गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही, पण तरीही काही वर्षांनी तेच मूल पोलीस स्टेशनमध्ये उभं असतं। असं का होतं? प्रत्येक मुलाची पहिली शाळा म्हणजे त्याचं घर असतं। जर घरात रोज भांडणं, मारहाण, दारू, शिवीगाळ, तणाव आणि दुर्लक्ष असेल तर त्या मुलाच्या मनात काय भरलं जाणार? आज अनेक पालक मुलांना वेळ देण्याऐवजी त्यांच्या हातात मोबाईल देतात, शांत बस म्हणून। पण तोच मोबाईल त्यांना हिंसा शिकवतो, अश्लीलता दाखवतो, गुंडगिरीला ग्लॅमर बनवतो आणि चुकीच्या गोष्टींना कूल बनवतो। प्रेमाने न वाढलेलं मूल रागाने मोठं होतं। आज 10 वर्षांचं मूल सुद्धा बंदुकीचे व्हिडिओ पाहतं, भांडणाचे रील्स पाहतं, डॉन बनण्याची स्वप्न बघतं। त्याला शिक्षा कोणी दाखवतच नाही, त्याला फक्त पावर, भीती आणि दहशत दिसते आणि मग तो ठरवतो, मला नायक नाही तर मला खलनायक बनायचंय। आपली शिक्षण पद्धती गुण शिकवते, पण माणूस कसा बनायचा हे शिकवत नाही। राग कसा कंट्रोल करायचा, अपयश कसं पचवायचं, नकार कसा स्वीकारायचा हे कोणीच शिकवत नाही। जो मुलगा अभ्यासात मागे पडतो तो हळूहळू स्वतःलाच आयुष्यात मागे पडलेला समजू लागतो आणि मग चुकीची संगत, चुकीचे आदर्श, चुकीचे रस्ते त्याला सापडतात। काही परिसरांमध्ये गुन्हे हेच ओळख बनतात। ड्रग्ज सहज मिळतात, दारू सहज मिळते, हत्यारे मिळतात आणि गुन्हेगार हिरो बनतात। मित्र म्हणतात, हिम्मत असेल तर काहीतरी मोठं करून दाखव, आणि मग त्या मुलासाठी गुन्हा हा फक्त गुन्हा राहत नाही, तो त्याची ओळख बनतो। गरिबी, अपमान, संधीचा अभाव, सततचं अपयश या सगळ्यांमुळे मुलाच्या मनात एक प्रचंड राग साठतो आणि जेव्हा तो राग फुटतो तेव्हा त्याचं रूप गुन्ह्यात बदलतं। सगळ्यात मोठी चूक कुठे होते माहितीये? आपण उशिरा जागे होतो। शिक्षक लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, पालक म्हणतात अजून लहान आहे, आणि पोलीस तेव्हा येतात जेव्हा सगळं संपलेलं असतं। आपण आधी प्रतिबंध करत नाही, नंतर फक्त शिक्षा देतो। मग प्रश्न उरतो, दोषी कोण? पालक, समाज, व्यवस्था, सरकार, माध्यम की आपण सगळे? सत्य एकच आहे, गुन्हेगार मुलं जन्माला येत नाहीत, ती बनवली जातात आपल्या दुर्लक्षानं, आपल्या अपयशानं आणि आपल्या बेपर्वाईनं। जर आपण अजूनही नाही बदललो तर उद्या धोका फक्त त्या मुलांच्या भविष्याला नाही, आपल्या देशालाही असेल। कारण मुलांना शिक्षा नाही, दिशा हवी असते।